पुढे 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील या 16 जिल्ह्यामध्ये धो पाऊस आता होणार आहे। गुडघ्या इतकं पाणी साचू शकते। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही मान्सूनची वाट बघत होता। आता मान्सून पूर्णतः महाराष्ट्र राज्यामध्ये व्यापला आहे आणि आता पाऊस बऱ्याच ठिकाणी होऊ लागला आहे। आता स्वतः हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांनी स्वतः सांगितलं आहे, या 16 जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार। आणि बघा, मान्सून बाबत एक मोठी आणि दिलासादायक माहिती हवामान खात्याने दिली आहे। राज्यामधील अनेक भागामध्ये वातावरणामध्ये बदल होत असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे। सध्या काही ठिकाणी ऊन जरी पडलं असेल तरी पण या ठिकाणी ढगांची हालचाल वाढत असून पावसाची पोषक परिस्थिती तयार होत आहे। म्हणजे की बघा, काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधील असे देखील आहे जेथे सध्या ऊन पडलं आहे तरी पण या ठिकाणी उन्हाला हलक्यामध्ये घेऊ नका। बघा, हवामान खात्याने गंभीर इशारा आता दिला आहे। मान्सून बाबत अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे आणि धो पाऊस असा होणार आहे की गुडघ्या इतकं पाणी सुद्धा शेतामध्ये साचू शकते। त्यामुळे हवामान खात्याने शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता हवामानाच्या पुढील घडामोडींवर लागले आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या, कोणते ते 16 जिल्हे आहे जिथे हाय अलर्ट हवामान खात्याने दिला आहे हे माहीत करून घेणं गरजेचं आहे। आता बघा, या 16 जिल्ह्यामध्ये धो पाऊस येणार आणि विजा चमकणार आणि विजा देखील पडणार असं देखील हवामान खात्याच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं। बघा, जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा भयंकर पाऊस आता पडणार आहे। बघा, क्रमांक 1चा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर आणि त्यानंतर क्रमांक 2चा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा। या जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये बदल होत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बघा, घाटमाथा परिसरामध्ये ढगांची दाटी वाढू शकते आणि काही भागामध्ये जोरदार सरींची शक्यता आहे। आता लक्षामध्ये घ्या, खूप मोठा पाऊस सध्या या ठिकाणी या भागामध्ये पडणार अशी शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवली जात आहे। जमिनीतील ओलावा वाढण्यासाठी हा पाऊस उपयुक्त असेल। तुम्ही आता पेरणी सुद्धा करू शकता। त्यामुळे या भागामधील शेतकरी हवामानाकडे विशेष लक्ष ठेवून आहे। वातावरणामधील आर्द्रता वाढत असल्यामुळे पुढील काळामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढू शकतो। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी हवामानाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे। बघा, या 16 जिल्ह्यामध्ये धो पाऊस होणार हे आता डायरेक्ट हवामान खात्याने व्यक्त केलं आहे। त्या 16 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेत आहोत। फक्त 2 मिनिटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला शेतकरी बांधवांनो, म्हणजे की तुम्हाला स्पष्टपणे समजेल की कोणत्या भागामध्ये कमी पाऊस होणार आहे, कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस होणार आहे आणि कोणत्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे। आता बघा, क्रमांक 3चा जिल्हा जो काय हवामान खात्याकडून सांगण्यामध्ये आला आहे तो म्हणजे की सांगली। आता बघा, सांगली जिल्ह्यातही हवामान हळूहळू बदलतून दिसत आहे। काही भागामध्ये दुपारनंतर ढगांची गर्दी वाढू शकते आणि अधूनमधून पावसाच्या सरीसुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे। आता सांगलीमध्ये देखील पाऊस पडणार, परंतु कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आज असणार आहे। या भागामध्ये शेतीची कामे सुरू असल्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे। जमिनीतील ओलावा वाढल्यास पिकांच्या वाढीस मदत होऊ शकते। त्यामुळे शेतकरी वर्ग आगामी हवामानाकडे आशावादी नजरेने सध्या बघत आहे। आणि बघा, शेतकऱ्यांच्या मनासारखं झालं आहे। यावर्षी पाऊस कमी आहे अशा बातम्या तुम्ही भरपूर ऐकल्या असतील, परंतु शेतकरी बांधव चिंता करू नका। पाऊस कमी आहे परंतु पीक येण्यायोग्य पाऊस होणार आहे। जर तुम्ही सोयाबीन लावली असेल, कापूस लावला असेल, तूर लावला असेल, अशा पिकांना जास्त पाणी लागते, परंतु बघा तरी पण चिंता करू नका। अशा प्रकारे पाऊस होणार की चांगल्या प्रकारे पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्याची पिकं यावर्षी चांगल्या प्रमाणामध्ये येणार आहे। आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या जेथे या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। बघा, पुणे
जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये ढगांची हालचाल वाढत असल्याने आता चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार. या वातावरणामधील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे काही भागामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर वातावरण सामान्य राहील तरी अचानक बघा ढगाळ परिस्थिती तयार होऊ शकते. काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी तर काही ठिकाणच्या तुलनेत जोरदार पावसाची सुद्धा शक्यता या भागामध्ये वर्तवण्यामध्ये आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या सूचनांवर नियमित लक्ष ठेवणं आता गरजेचं आहे. आता बघा पुढील जिल्हा पाहून घ्या जिथं की या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांसाठी चांगलीच बातमी ही आता म्हणावी लागेल. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा क्रमांक 5चा जो काय जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला बघा, तो म्हणजे की नाशिक. बघा सरकारने सुद्धा सांगितलं आहे या भागामध्ये चांगला पाऊस होणार. आणि बघा इथून मागे सरकार सुद्धा सांगत होते की दुष्काळ पडणार, परंतु चिंता अजिबात करू नका शेतकरी बांधवांनो, दुष्काळ जास्त प्रमाणामध्ये राहणार नाही. बघा 5व्या क्रमांकाचा जिल्हा नाशिक आहे. या जिल्ह्यामध्ये डोंगराळ आणि घाट परिसरामध्ये हवामान मोठे बदल जाणवू शकता. काही भागामध्ये ढगांची दाटी वाढून वातावरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहू शकतात आणि तापमानामध्ये घट जाणवू शकते. शेतीसाठी आवश्यक असलेला ओलावा निर्माण व्हायची परिस्थिती आता होत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याला चांगलाच दिलासा ह्या हवामान खात्याने सांगितलं आहे. बघा आता या ठिकाणी या पावसामुळे दिलासा देखील शेतकऱ्याला आता मिळू लागला. बघा आता यावर्षी पिकं लेट पेरणी होत आहे आणि ज्यांनी इथून मागे काय पेरणी केली त्यांचं नुकसान देखील होणार आहे. आता लक्षामध्ये घ्या क्रमांक 6चा जिल्हा तो म्हणजे की जळगाव आणि क्रमांक 7चा तो म्हणजे की धुळे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रामधील या भागामध्ये ढगांची निर्मिती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सरी कोसळू शकतात. वातावरणातील बदलामुळे वाऱ्याचा वेगही वाढू शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणं आता गरजेचं आहे. आता मग लक्षामध्ये घ्या क्रमांक 8चा जिल्हा जो काही सरकारने आणि हवामान खात्याने सांगितला तो म्हणजे की नंदुरबार. या जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागामध्ये पावसाचा प्रभाव तुलनेमध्ये अधिक जाणू शकतो. वातावरणामधील वाढती आर्द्रता आणि ढगांची हालचाल यामुळे या भागांमध्ये सलग सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसामुळे जमिनीमधील ओलावा वाढण्यास मदत मिळू शकते. शेतीच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्ग आगामी हवामानाकडे लक्ष ठेवून होता. बघा परंतु आता मान्सून मात्र आला आहे आणि शेतकऱ्याला चांगला दिलासा आता मिळत आहे. पेरणी योग्य आता पाऊस होत आहे. आजपासून भरपूर शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा करायला सुरुवात केली आहे. बघा क्रमांक 9चा जिल्हा जो काय सरकारने सांगितला आहे बघा तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार. या जिल्ह्यामध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही भागामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहू शकतात. जमिनीतील ओलावा वाढण्यासाठी हा पाऊस उपयुक्त असेल. खरीप हंगामाच्या तयारीसाठी या भागामधील शेतकरी वर्ग हवामानातील बदलावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आता बघा तुम्हाला बियाणं लावण्यासाठी आता रुजविण्यासाठी चांगल्या स्वरूपाचा पाऊस आता येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा पाहून घ्या ज्या भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस आता पडणार आहे. क्रमांक 10चा जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की जालना जिल्हा. बघा या जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. वाढती आर्द्रता आणि ढगांची हालचाल यामुळे काही भागामध्ये पावसासाठी मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोषक स्थिती निर्माण झाली आणि यामुळे विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी साहित्य आणि शेतमाल सुरक्षित ठेवण्याची तयारी करून ठेवा. बघा
हवामान खात्याच्या माध्यमातून आता महत्त्वाचा इशारा दिला आहे आणि चांगल्या प्रकारे दिलासा आता शेतकऱ्याला मिळत आहे. आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा बघा तो म्हणजे की बीड. या जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये पावसाची शक्यता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दीर्घकाळ कोरडे वातावरण अनुभवणाऱ्या भागांना या पावसाचा फायदा होऊ शकतो. काही भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा वाढायला मदत मिळू शकते. आगामी शेती हंगामासाठी ही स्थिती महत्त्वाची मानली जात आहे आणि शेतकरी आता नाचू लागले आहे. कारण की बघा गेल्या कित्येक दिवसभरापासून पावसाचा थेंबसुद्धा पडलेला नव्हता. आता डायरेक्ट मान्सून हा महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल झाला आणि यामुळे शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळत आहे. बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा बघा तो म्हणजे की धाराशिव. या जिल्ह्यातील वातावरणामध्ये बदल अधिक स्पष्टपणे जाणवत आहे. काही भागांमध्ये ढगांची गर्दी वाढून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात. ग्रामीण भागामध्ये शेतीची कामे करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षामध्ये घेऊन नियोजन करणं आवश्यक आहे. योग्य वेळी घेतलेली खबरदारी भविष्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी उपयुक्त असते. आता बघा 13वा जिल्हा तो म्हणजे की लातूर. या जिल्ह्यामधील काही भागामध्ये वातावरणात ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि पावसाच्या सरी सुरू झाल्या शेतीसाठी आवश्यक असलेला ओलावा उपलब्ध होईल. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस देखील येण्याची शक्यता आहे. बघा त्यामुळे लातूर जिल्ह्यामधून शेतकऱ्याला चांगली बातमी आता येत आहे. बघा क्रमांक 14चा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की परभणी. या जिल्ह्यामध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहे. वातावरणामधील आर्द्रता वाढल्यामुळे ढगांची निर्मिती अधिक योगाने होऊ शकते. काही भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतीच्या कामांना गती मिळायला हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आता दिसून येत आहे. 15व्या क्रमांकाचा जिल्हा आता हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की हिंगोली आणि 16व्या क्रमांकाचा तो म्हणजे की नांदेड. बघा या जिल्ह्यामध्ये हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये ढगांचे दाटे वाढून आल्यामुळे आता गारवासुद्धा पडणार आहे. अधूनमधून पावसाच्या सरीसुद्धा कोसळू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजासुद्धा चमकणार आहे आणि झाडाखाली अजिबात उभे राहू नका. आणि जो काय लाईटीचा पोल असतो बघा जिथे या ठिकाणी लाईट असते अशा ठिकाणी अजिबात विजेच्या ठिकाणी उभं राहू नका. म्हणजे की बघा जर तुमची विहीर असेल तर त्या ठिकाणी खांबा असू शकतो. तर खांब्याच्या शेजारी जर तुम्ही उभा राहिला तर धोकादायक हे ठरू शकते. आता बघा सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं या 16 जिल्ह्यामध्ये पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिकृत हवामान माहितीकडे लक्ष ठेवून पुढील नियोजन करणे आवश्यक आहे. योग्य तयारी वेळेवर घेतलेली खबरदारी यामुळे संभाव्य अडचणी टाळणे शक्य होऊ शकते. आगामी काळामध्ये पावसाबद्दलच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला या चॅनलवर मिळत असतात. आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला चांगला दिलासा आता मिळत आहे. बघा आता जे काय बाकीचे जिल्हे आहे येथे देखील पाऊस पडणार परंतु 1 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या आहे आणि या ठिकाणी काहींनी लागवडीसुद्धा आता केले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो हे होते ते 16 जिल्हे जेथे हवामानाच्या माध्यमातून खूपच जास्त पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने दिला. आणि अशाच प्रकारच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.